श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. स्वामीने आपलं प्रारब्ध कसं घडतं आणि तुमचं प्रारब्ध आणि तुमच्या आजच्या आयुष्याचा संबंध काय आहे हे स्वामी या व्हिडिओमधून सांगणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ त्या व्यक्तींसाठी आहे ज्यांच्या मनात प्रश्न आहेत, ज्यांचं आयुष्य अडकल्यासारखं वाटतं, ज्याला वाटतं माझ्याच आयुष्यात खूप काही संकट आहेत, माझ्याच आयुष्यात असं का आहे. आज स्वामी समर्थ तुझ्याशी बोलायला आले आहेत. हो, तुझ्याशी. लोक म्हणतात हे तुझं प्रारब्ध आहे, पण प्रारब्ध म्हणजे शिक्षा नाही, प्रारब्ध म्हणजे शिकवण आहे. स्वामी म्हणतात की जे भोग तुझ्या वाटेला आले आहेत ते तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला घडवण्यासाठी आले आहेत. ते तुला मजबूत करण्यासाठी आले आहेत. तुला जे काही दुःख मिळालं आहे तुझ्या आयुष्यात ते तुला कमजोर करायला आलेलं नाही, तर ते तुला आतून मजबूत करायला आले आहे. मी तुझ्या जवळच होतो. तू खूप रडत होतास, पण मी फक्त ऐकत होतो. तू हरलोय मी स्वामी, हरलोय मी स्वामी असं म्हणालास, पण मी तुझ्यात अजून लढाई पाहत होतो. तुला वाटलं कोणीच माझं नाही, पण स्वामी म्हणतात जेव्हा सगळे दूर जातात ना, तेव्हा मी जवळ येतो. लोक, नाती आणि भ्रम. तुला लोकांनी सोडलं, कोणी तुला फसवलं, कोणी तुझा वापर करून घेतला आणि सोडून दिलं. हे सगळं खूप वेदनादायक होतं तुझ्यासाठी. पण स्वामी म्हणतात प्रत्येक माणूस आयुष्यात येतो तो कायम राहण्यासाठी नाही, तर तुला काहीतरी शिकवण्यासाठी. जे गेले ते तुझ्या नशिबातच नव्हते, जे राहतील ते स्वामींची देणगी आहेत. प्रयत्न केले पण यश आले नाही. तू प्रामाणिक राहिलास, पण फटका मात्र तुलाच बसला. म्हणून स्वामी म्हणतात थांब बाळा, वेळ येईल तेव्हा तुझ्या संयमाचं सोनं होईल. मी कधीच उशीर करत नाही, फक्त वेळ येऊ देतो. तुझं प्रारब्ध तुझ्या सहनशक्तीने मी बदलतो. तुझ्या श्रद्धेने मी तुझं प्रारब्ध बदलतो. तुझ्या संयमाने मी तुझं प्रारब्ध बदलतो. तुझ्या कर्माने मी तुझं प्रारब्ध बदलतो. आणि स्वामींच्या नावाने मी तुझं प्रारब्ध बदलतो. स्वामी म्हणतात तू पाय टाक, वाट मी बनवतो. आजपासून तक्रार कमी कर आणि माझ्यावरचा विश्वास वाढव. स्वामी सांगतात की मी तुला कधी सोडलं नाही. तूच स्वतःला एकटं समजून घेतलंस. आजपासून तू अजिबात घाबरू नकोस. तुझ्या आयुष्याचा हिशेब माझ्या हातात आहे. तुझ्यावर अन्याय झाला असेल तर न्याय तुला मी नक्की देईन. फक्त डोळे बंद कर, मनात माझं नाव घे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्यांचं आयुष्य मी माझ्या हातात घेतो. तुझ्या आयुष्यात बदल घेऊन येणारा हा व्हिडिओ आहे. आज मी तुझ्याशी मोठ्याने बोलायला आलेलो नाही. आज ते हळूच कानात सांगायला आलो आहे. हा व्हिडिओ सगळ्यांसाठी नाही, हा फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांनी खूप सहन केले आणि तरीही विश्वास सोडलेला नाही. तू जे सहन केलंस ते स्वामींना माहीत आहे. लोकांना वाटतं तू मजबूत आहेस म्हणून तुला त्रास होत नाही, पण स्वामी म्हणतात मला तुझ्या प्रत्येक अश्रूंची किंमत माहिती आहे बाळा. रात्री उशीत तोंड खुपसून रडणं, कुणालाही न सांगता सहन करणं, हे सगळं स्वामी पाहत होते आणि म्हणूनच आज ते तुझ्याशी बोलायला आले आहेत. प्रारब्ध का कठीण दिलं जातं? प्रारब्ध सगळ्यांना सारखं नसतं. काहींना सुख सहज मिळतं, काहींना प्रत्येक पावलावर लढावं लागतं. स्वामी सांगतात की ज्यांच्यात सामर्थ्य जास्त त्याला परीक्षा जास्त. तुला कमी लेखू नकोस. तू कमजोर नाहीस. तू माझ्याकडून निवडला गेला आहेस.
लोकांनी दिलेल्या जखमा आणि स्वामींचं औषध तुला शब्दांनी दुखावलं गेलं. कृतज्ञतेचा अनुभव आला. आपलेच परके झाले. स्वामी म्हणतात, मी जखम दिली नाही, मी तुला डोळे दिले. आज तुला कळतंय कोण आपलं, कोण नाही आणि कोण आपलं आहे. ही जाणीव तुझ्या पुढच्या आयुष्यात तुझं संरक्षण आहे. स्वामींची आज्ञा अशी आहे, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव. स्वतःला कमी लेखायचं नाही, प्रत्येकाला उत्तर द्यायचं नाही आणि माझ्यावर तर शंका घ्यायची नाही. तू फक्त एक काम कर, कर्म करत राहा आणि माझं नाव घेत राहा. बाकी सगळं मी सांभाळतो. हा व्हिडिओ योगायोगाने तुझ्यापर्यंत आलेला नाही. हा स्वामींचा तुझ्यासाठी इशारा आहे. तुझ्या आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात झाली आहे. थोडा अजून थांब, थोडा अजून विश्वास ठेव. मी उशीर करतो पण अन्याय करत नाही. डोळे मीट, मनात एकच नाव घे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.